एकट्यावरती कोणीही जबाबदार न राहता सामूहिक क्षेत्रातून सहकार्यातून समृद्धीकडे गेलं पाहिजे। सर्व एकत्र गटाने एकत्र आले पाहिजे। राग द्वेष मत्सर हे सगळं विसरून सगळ्यांनी एकत्र येऊन व्यवसाय केला पाहिजे। यासाठी सरकारने विविध योजना आणते, कशासाठी की सामूहिक क्षेत्रातून तुम्ही पुढे गेलं पाहिजे। कोणते एकट्याने पुढे न घेता आपल्या आजूबाजूची बांधव आपल्या समाजातील जे तळागाळातील लोक आहेत त्या लोकांना सुद्धा सोबत घेऊन पुन्हा येऊन प्रगती केली पाहिजे। एक व्यवसाय निर्माण केला पाहिजे, त्याचं मार्केट स्थापन केलं पाहिजे। एकानं उत्पादन केलं तर दुसऱ्याने त्याचं मार्केटिंग केलं पाहिजे। त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक शेळीपालन करून पुढे गेले पाहिजे। ते तिसऱ्या सत्रामध्ये सांगितलं। त्यानंतर सर्वात चौथा जे सत्र होतं त्यामध्ये सन्माननीय खान सरांनी शेळीपालन सहकारी संस्था, शेळीपालन सहकारी संस्था म्हणजे काय, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण बघायला गेलो तर सगळ्या गोष्टी ह्या सहकारी संस्थांवर चालतात। पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात पुढे आपल्या पुढे काय, कारण तिथं सहकार सगळ्यात जास्त उदयास आले। शिक्षण क्षेत्र महाराष्ट्रात तर पश्चिम महाराष्ट्रात उदय झालं, पण ते मराठवाड्यात पण उदयास आले, पण तसं सहकारी क्षेत्र आपल्या उदयास का आलं नाही, कारण की सहकारी संस्था आपल्याकडे स्ट्रॉंग नाही। आपल्याकडे दूध उत्पादन संस्था स्ट्रॉंग नाही, खाली जर जमिनीवरती राहिल्या तर त्याच्या पाहायला पुढे येऊ शकते। तर त्या सगळ्या त्याची स्टेप बाय स्टेप वरच्या लेवलवर त्या शेळ्या वेळेमध्ये जसं की आता काही ठिकाणी जर पाहायला गेलं तर शेळ्याच्या खाली आपण जसं की घरामध्ये लेझर टाईप वेळ करतो त्या पद्धतीने शेळ्या आणण्याचं काम चालू आहे। पूर्वीच्या वेळी आपण जमिनीवर शेळ्या करत होतो, पण त्यांचं संयोजन व्यवस्थापन चांगलं व्हावं त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी आता शेळीपालनात सुद्धा येत आहे। रबर खाली वापरून त्यावर आपण घेऊ शकतो शेळ्यांना। पहिले कसं शेळ्या सगळ्या एकत्र ठेवत होते, पण आता शेळीची बांधीच अशा पद्धतीने केली जाते की करडे एका बाजूला, गाभण शेळी एका बाजूला, निरोगी शेळी एका बाजूला, चांगली शेळी एका बाजूला, म्हणजे असं रचना त्या पद्धतीने केली आहे। त्यामध्ये सरांनी ते किती मिलीमीटर म्हणजे किती वजनाच्या शेळी असावं, कशा पद्धतीची रचना असावं एकंदरीत आपल्या सरांनी दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला व्यवस्थित सांगितलं आहे। त्यानंतर तिसरा सत्र आहे सामूहिक शेळीपालन। आज कोणतेही जर काम बघायला गेलं, कृषी क्षेत्र असो, प्राणी पशुधन क्षेत्र असो, सगळ्या क्षेत्रामध्ये एकट्यावरती कोणीही जबाबदार न राहता सामूहिक क्षेत्रातून सहकार्यातून समृद्धीकडे गेलं पाहिजे।